माहेरची पाहुणी हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. सुजाता, उद्यापासून तू स्वयंपाकाला सुरुवात कर. माहेरी पुरेसा आराम केला असशीलच ना. आता तुझं लग्न झालंय आणि लग्नानंतर प्रत्येक मुलीने आपल्या सासरच्या जबाबदाऱ्या ह्या निभावल्या पाहिजेत. सुगंधाताईंनी नव्या सुनेला सुजाताला स्वयंपाकघराची जबाबदारी दिली. सुजाता शांतपणे वळून म्हणाली, ठीक आहे आई, फक्त मला आधी सांगून ठेवा काय बनवायचं आहे, मी सकाळी करून ठेवते. ठीक आहे, मग ऐक, सुगंधाताई म्हणाल्या. सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आंघोळ कर, दार झाडून सडा टाक आणि सुंदर अशी रांगोळी काढ. नाश्त्याला पोहे बनव आणि दुपारच्या जेवणाला मेथीची भाजी, शेवग्याची पातळ रस्सा आणि भात. पण लक्षात ठेव, भात हा कुकरला न लावता पातेल्यातच कर. सुजाताने मान हलवत हो म्हटलं. हो आई म्हटलं आणि आपल्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती पहाटेच उठली. तिनं सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे घर झाडलं, सडा टाकला, रांगोळी काढली आणि स्वयंपाकघरात नाश्ता बनवायला गेली. आणि इतक्यात तिची नणंद माधुरी, जी अजूनही माहेरी होती, हॉलमधून म्हणाली, वहिनी, नाश्ता बनवायला चालल्यात ना, तर आज नाश्त्याला काय बनवताय? सुजाता हसून म्हणाली, ताई, पोहे बनवते आहे. माधुरीचा चेहरा चटकन उतरला. ती चिडून म्हणाली, मला पोहे आवडत नाहीत. सुजाता शांतपणे म्हणाली, पण ताई, आईनेच काल तुमच्यासमोर सांगितलं ना की नाश्त्याला पोहे करायचे. माधुरी वैतागून म्हणाली, मी सांगते ना, मला पोहे खायचे नाहीत. तेवढ्यातच सुगंधाताई तिथं आल्या आणि सुजाता, मी म्हणते ना की पोहे खाणार नाही, तर ती म्हणते ना की पोहे खाणार नाही, मग तिच्या आवडीचा विचार आणि तेच बनव. त्या म्हणाल्या. सुजाता मान डोलावून विचारते, ताई, मग तुम्हाला काय खायचं आहे? मी तेच करते. माधुरीने तोंड मुरडतच असं उत्तर दिलं, मला रव्याचा उपमा खायचा आहे. किंवा मला रव्याचा उपमा खायचा आहे. ठीक आहे, तर मी करते, असं म्हणत सुजाता स्वयंपाकघरात निघाली. आणि तेवढ्यातच प्रभाकरराव म्हणाले, सुनबाई, मला ना पोहे चालतात ना उपमा चालतो. तू माझ्यासाठी गरमागरम चपात्या बनव, मी चहाबरोबर खाईन. ठीक आहे बाबा, सुजाता म्हणाली. आणि त्याचवेळी तिचा नवरा अनिकेत बाहेर आला. सुजाता, माझ्यासाठी चहा आणि बेसनाची पोळी बनव, मला पण मग उपमा आवडत नाही, तो म्हणाला. आणि सुजाता थोडी चकित होऊन सर्वांकडे पाहत म्हणाली, तुम्ही सगळे एकच नाश्ता खाऊ शकत नाही का? बाबांची मजबुरी समजू शकते, पण बाकी सगळे का वेगवेगळं मागता? सुगंधाताई शांतपणे म्हणाल्या, मला हलकं खायचं आहे म्हणून मला पोहे हवे आहेत. सुजाता काही बोलणार तेवढ्यात माधुरी पुन्हा रागाने म्हणाली, मी आधीच सांगितलं ना, मला पोहेही आवडत नाहीत आणि बेसनाची पोळीही आवडत नाही आणि उपमा देखील नाही. मला उपमा हवा आहे. आता सुजाता काही बोलणार तोच सुगंधाताई चिडल्या आणि सुजाता, सर्वांसाठी नाश्ता बनवलास तर तुझं काय जाणार आहे का? आजच पहिला दिवस आहे तुझा स्वयंपाकघरात आणि आताच नाटकीपणा सुरू केलास. सगळे एकच नाश्ता का खाणार? माझी मुलगी माहेरी आली आहे, तिच्या सासरी ती स्वतः बनवून खाते, मग इथे माहेरी आली म्हणून तिला तिच्या आवडीचं मिळू नये असं का? सुजाता हळू आवाजात म्हणाली, आई, हा प्रश्न आवडीचा नाही. एकाच वेळी सगळ्यांसाठी वेगवेगळं बनवणं शक्य नाही, एवढंच सांगते मी. माधुरी लगेच टोचून म्हणाली, त्यासाठीच तर दादाने 4 बर्नरची शेगडी घेतली आहे, म्हणजे काम लवकर होईल. की तुला 4 बर्नरवर सुद्धा स्वयंपाक बनवता जमत नाही? आधी कधी पाहिलं आहेस का अशी शेगडी? सुजाता मनातच म्हणाली, आता वाद घालून काही उपयोग नाही. ती शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मी जाते बनवायला. आणि सगळ्यात लवकर पोहे होतात म्हणून तिनं प्रथम पोहे बनवले. पोहे बनवताना तिनं रव्याचा उपमा देखील केला आणि म्हणजे नंतर उपमा केल्यानंतर
मग तिनं आपल्या सासऱ्यांना चहाबरोबर गरम चपात्या दिल्या आणि त्यानंतर तिने बेसनाची पोळी बनवायला सुरुवात केली. काम करता करता सकाळचे 7 वाजून गेले. मग 8 आणि शेवटी 9:30 वाजले. तेव्हा ती थकलेली सुजाता स्वतःसाठी नाश्त्याची प्लेट घेऊन बसली. तिच्या ताटात पोहे, उपमा आणि बेसनाची पोळी पाहून माधुरीचे तोंड वाकडं करत म्हणाली, "वहिनी, तुम्ही किती खाता हो? एवढं सगळं एका वेळी मला तर जाणारच नाही." सुजाता हसली आणि आपल्या ताटाकडे पाहत म्हणाली, "ताई, हे सगळं शिल्लक राहिले. आता फेकून द्यावं का मग? मी तर माझ्या आवडीचं काहीच बनवलं नाही. तरीसुद्धा सगळ्यांचं लक्ष माझ्या ताटातच आहे." माधुरीने चिडून उत्तर दिलं, "तर मग स्वतःच्या मनासारखं बनव ना. आम्ही कधी मनाई केली होती का?" सुजाता शांत पण ठाम आवाजात म्हणाली, "ताई, आता जर तुम्ही इथून गेला तर मी निवांत नाश्ता करू शकते. तुम्ही असंच डोक्यावर बसून राहणार असाल तर माझ्याकडून काहीच खाल्लं जाणार नाही." माधुरीने तोऱ्यात उत्तर दिलं, "मी जातेच. फक्त एवढंच सांगायला आले होते की आधी थोडं दूध गरम करून द्या. माझ्या मुलांना दूध प्यायचं आहे." सुजाता थकलेल्या आवाजात म्हणाली, "दूध तुम्हीही गरम करू शकता ना ताई? किती वेळ लागतोय त्याला? मी सकाळी 5 वाजल्यापासून उठले. सतत कामच करते. आता थोडा श्वास घेऊ का?" माधुरीने लगेच आईकडे वळून नाटकी आवाजात म्हटलं, "आई, काय नाजूक परी आणली आहेस ग तू? अगदी पप्पाचीच परी. थोडं काम केलं की थकलं म्हणते. आता मुलांचं दूध गरम करायचं त्याला देखील नकार देते." सुगंधाताई लगेच म्हणाल्या, "काय ग सुजाता, दूध गरम करून देऊ शकत नाहीस का? लहान बाळ आहे. त्यांच्याशीही वैर आहे का तुझं?" सुजाता आपल्या ताटाकडे बोट दाखवत म्हणाली, "आई, मी अजून नाश्ता सुरूही केलेला नाही. सकाळी 5 पासून उठले मी. मला भूक लागली नाही का?" सुगंधाताई चिडून म्हणाल्या, "जितका वेळ तू बोलण्यात घालवते आहेस तितक्याच वेळात दूध गरम करून झालं असतं." तेव्हा सुजाता डोळ्यात निर्धार आणत म्हणाली, "आई, ताई पण इतक्या वेळेपासून इथेच उभ्या आहेत. इतक्यात त्यांनीही आपल्या मुलांचं दूध गरम केलं असतं की तरी चाललं असतं ना." माधुरीने दोन्ही गालांवर हात टेकत नाटकी चेहरा केला. "अरे बापरे आई, 2 दिवस झाले यांना घरात येऊन. पण बघा यांचे तेवर बघा. जणू आम्ही हिला नोकरानीप्रमाणे ठेवलं आहे." तेवढ्यातच प्रभाकरराव खोलीतून बाहेर आले आणि ठाम आवाजात म्हणाले, "सुनबाईंची काही चूक नाही. ती बरोबर बोलते. ती पण नाश्ता करत आहे ना. तुझ्या मुलांचं दूध तूही गरम करू शकतेस. माधुरी, तिच्यावर जबरदस्ती कशाला करतेस?" सुगंधाताई लगेच म्हणाल्या, "चल बाळ, बाटली दे मला. मीच ते दूध गरम करते. आणि शेवटी माझा नातू आहे ना. मला त्याची काळजी आहे. या माम्या असतातच अशा. स्वतःच्या भाचाभाचींना नेहमी डोळ्यात खटकतात." सुजाता काही न बोलता शांतपणे आपला नाश्ता करू लागली. आता तिला कोण काय बोलतंय याचं तिला काहीच नव्हतं. मनोमन तिनं विचार केला, जर आज मी नाश्ता सोडून उठले असते तर असंच रोज घडत राहिलं असतं. आता तरी यांना कळलं की मी माझं जेवण सोडून कधीच उठणार नाही. आणि ती हलकासा हसली. तिच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वासाचं तेज होतं. जणू सांगत होतं, आता मी शांत आहे पण कमकुवत नाही. संध्याकाळी अनिकेत घरी आला आणि सुगंधाताई चहाचा घोट घेत म्हणाल्या, "अनिकेत बाळा, आज तुझ्या बायकोची करामत ऐक ना. तिनं काय काय केलंय दिवसभर." अनिकेत मोबाईल स्क्रोल करतच शांतपणे म्हणाला, "आई, तूच पसंत करून आणली आहेस तिला. आता तूच सांभाळ. मला या गोष्टी सांगू नकोस हं." तेव्हा माधुरीने चिडून अनिकेतच्या डोक्यावर हलकासा फटका मारत म्हटलं, "अरे आई, तुला काय सांगणार नाही? आई, तुला सांगणार नाही तर मग कोणाला सांगणार? तुझी बायको आहे ती. तिच्यावर नियंत्रण ठेवायला शिक." अनिकेतनेही खट्याळपणे बहिणीच्या डोक्यावर फटका देत म्हटलं, "हे बघ माधुरी, डोक्यावर मारत बोलू नकोस हं. आणि दुसरं म्हणजे सुजाता काही दागिना नाही आहे की तिला सांभाळून ठेवणं.
आईला काय योग्य आहे हे समजतं आणि सुजातालाही समजतं. म्हणून मला या घरगुती वादांपासून दूर ठेव. लग्नाआधी तुम्हीच लोक म्हणत होता ना, मुलगी गुणी आहे, संस्कारी आहे. आता काय बिनसलंय? आई, माधुरी, तुम्हा दोघींना एकदाच सांगतो, सासवा सुना नणंद भावजाईंच्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या नाही पाहिजेत. आणि हेच मी सुजातालाही पहिल्याच दिवशी सांगितलं आहे. घरातल्या वादांपासून मला दूर ठेवा. आता तुम्हीच ठरवा तिला कसं हँडल करायचं ते. एवढं बोलून अनिकेत उठून आत गेला. हे सगळं ऐकून सुजाता स्वयंपाकघरात काम करत हसत होती आणि ती मनात म्हणाली, बरं झालं, निदान नवरा बायकोंमध्ये या गोष्टींवरून भांडणं होणार नाहीत. अनिकेत माझंही ऐकणार नाही आणि आपल्या आईचं आणि बहिणीचंही नाही. म्हणजे शांतता तर राहीलच. रात्री सगळे डायनिंग टेबलवर बसले. माधुरी ताटाकडे पाहत कुरकुरली, वहिनी, हे काय आहे ग? असं साधं जेवण? आई, काहीतरी स्पेशल बनवायला सांगायला हवं होतं ना. काही दिवसांनी मला सासरी जायचे. तिथं असं खाल्लं जाणार आहे का? सुजाता तयार होतीच त्या टोमण्यांसाठी. ती शांतपणे म्हणाली, ताई, आज डाळ भात आहे, भेंडीची भाजी आहे, घरगुती साधं पण पौष्टिक जेवण आहे. आणि हे घर आहे ताई, हॉटेल नाही, जिथं प्रत्येकाच्या मनाप्रमाणे डिश बनवली जाईल. सकाळी सगळ्यांच्या मर्जीचा नाश्ता बनवला आणि उरलेलं मी स्वतः खाल्लं. आता तरी हे नाटक थांबवा. तुम्ही तुमच्या घरीच असंच खात असाल ना. इथं आलात की नाटकं सुरू. माधुरी संतापून खुर्चीवरून उठली. वहिनी, मला असं उलट बोलू नका बरं का. 2 वाजून देईन तुम्हाला. असं म्हणत सुजाता लगेच बांगड्या मागे सारत डोळे मोठे करत म्हणाली, मग माझे हात बांधले आहेत का ताई? प्रभाकरराव मध्येच उठले आणि जोरात म्हणाले, दोघीही शांत व्हा. मांजरींसारखं भांडताय काय? माधुरी, जे काही बनवलं आहे ते गपचूप खा बरं. उलट विचार कर, तुझ्या सासरी नणंद आली आणि अशा रीतीने वागली तर तुला बरं वाटेल का? माधुरीचा राग आवरेना. मला नाही खायचं हे जेवण. मी माझ्यासाठी बाहेरून ऑर्डर करते. अनिकेत गप्पच बसून जेवण करत होता. सुजाता त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली, ऐकलत का जरा? तुमच्या भाऊजींना फोन करा. अनिकेतने कपाळावर आठ्या ठेवल्या आणि भाऊजींना का? सुजाता मृदू स्वरात म्हणाली, कारण तुमच्या बहिणीनं ताटातलं जेवण ठेवलं आहे, ते आता कोण खाणार? सकाळी शिळं जेवण तर कोणीच खात नाही. मग चला, भाऊजींना बोलवा, ते तरी जेवतील. माधुरी संतापली, माझ्या नवऱ्याला यात ओढायची गरज नाही. सुजाता तिच्या ताटाकडे इशारा करत म्हणाली, तुमचं ताट रिकामं करा आधी. बाहेरून जेवण मागवायचं नाही. आणि ज्या दिवशी ऑर्डर करायचं मन असेल त्या दिवशी आधीच सांगून ठेवत चला. आता सगळ्यांनी आपलं जेवण संपवा. आणि त्यानंतर सर्वजण जेवायला सुरुवात करू लागले. आणि माधुरीकडे आता पर्याय नव्हता. तिनं नाईलाजाने आपल्या ताटातलं जेवण संपवलं. घरभर शांतता पसरली होती आणि त्या शांततेत सुजाताच्या आत्मविश्वासाचा आवाज दडलेला होता. मी वागते पण मोडत नाही. जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या खोलीत निघून गेले आणि तेव्हा प्रभाकरराव स्वयंपाकघरात सुजाताजवळ येत म्हणाले, सुजाता बाळा, मला वाटतं या मायलेकींना तू सरळ करू शकतेस. तू जे केलंस ते अगदी बरोबर केलंस. पण पुढे असं बघ, कामही झालं पाहिजे आणि बघ, घरात कोणाला वाईटही वाटता कामा नये. सुजाता भांडी धुत म्हणाली, हो बाबा, मी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवेन. तिनं सगळं स्वयंपाकघर आवरून घेतलं आणि खोलीत गेली. अनिकेत आपला लॅपटॉप समोर ठेवून काम करत होता. ती हळूच बेडवर बसली आणि म्हणाली, ऐकलं का? जर तुम्ही थोडेसे मोकळे असाल तर मी तुमच्याशी थोडं बोलू का? अनिकेत नजरेत न पाहता तो कीपॅडवर बोटं चालवतच म्हणाला, जर गोष्ट तुझ्या सासूसुनेची किंवा नणंद वहिनीची असेल तर काहीच गरज नाही. हे ऐकून सुजाता काही क्षण शांत बसली. मग मनात काहीतरी ठरवत म्हणाली, ताईच्या सासरी कोण कोण असतं बरं?
अनिकेतने डोळे स्क्रीनवरून न हटवता उत्तर दिलं, माधुरीच्या सासरी तसं पाहिलं तर लोक बरेच आहेत, पण सगळे एकाच मापाचे. कोणालाच शिष्टाचार नाही, नीट बोलायला कोण तयार नाही. आणि म्हणूनच माधुरी बहुतेक वेळा इथेच राहते. आणि तेवढ्या सुजाता मनातच पुटपुटली, म्हणजे आता रोज मला यांना सहन करावं लागणार की काय? अनिकेतने तिरक्या नजरेने तिच्याकडे पाहत विचारलं, काय म्हणालीस तू आत्ता? म्हणजे काय अर्थ झाला याचा? सुजाता बनावटी हसून म्हणाली, काही नाही, माझ्याच मनाशी बोलत होते. मी मनोमन म्हणाली. आणि ती मनोमन म्हणाली, आज फक्त सुरुवात आहे, पुढे ही आई मुलगी अजून काय काय करतील कोण जाणे. पण मला त्यासाठी तयार राहावं लागेल. काही दिवसांनी सुजातानं कपडे धुण्यासाठी मशीन मागवली. माधुरीनेही लगेच आपले आणि मुलांचे ढिगभर कपडे आणून दिले. सुजातानं सगळेच कपडे मशीनमध्ये टाकले, कारण मशीन ही फुल ॲटोमॅटिक होती. तिला फार काही करावं लागत नव्हतं. कपडे धुतले गेले आणि वाळत घालायची वेळ आली. सुजाता म्हणाली, ताई 4 बादल्या कपडे आहेत, चला ना, आपण दोघी मिळून गच्चीवर पटकन वाळत घालून येऊ. माधुरीने ताबडतोब चेहरा वाकडा केला, मी नाही जाणार गच्चीवर, एवढं ऊन आहे, मला टॅनिंग होईल. हे ऐकता सुजाता कमरेवर हात ठेवून तिला पाहत म्हणाली, अच्छा, म्हणजे तुम्हाला टॅनिंग होईल आणि मला काही होणार नाही का? हे विसरू नका ताई, यात तुमचेच कपडे जास्त आहेत, म्हणून चुपचाप माझ्याबरोबर चला. पण माधुरी हट्टाने बसलीच. तेव्हा सुजातानं 4ही बादल्या अंगणात ठेवल्या आणि माधुरी व तिच्या मुलांचे कपडे वेगळे करायला सुरुवात केली. माधुरीने रागाने जवळ येत विचारलं, हा काय प्रकार आहे? तुम्ही काय करताय? सुजाता शांतपणे म्हणाली, तुमचे आणि मुलांचे कपडे मी वेगळे करते, कारण मी ते वाळत घालणार नाही. 2 बादल्या तुमच्या आणि मुलांच्या कपड्यांच्या आहेत आणि आम्ही चौघांचे फक्त 2. तर जर तुम्हाला तुमचे कपडे वाळत घालायचे असतील तर चुपचाप माझ्याबरोबर चला. माधुरीने आपल्या आईकडे पाहून तक्रारीच्या सुरात म्हटलं, आई पाहतेस ना गं हिचा आविर्भाव. सुगंधाताई लगेच म्हणाल्या, सुनबाई हे काय बोलणं झालं? तुला गच्चीवर कपडे वाळत घालताना येत नाहीत का? तू जरा जास्तच नाजूक कळी बनली आहेस का? सुजाताने सासूकडे पाहत ठाम आवाजात उत्तर दिलं, नाजूक कळी? तर तुमची मुलगी बनते आहे. तुमची मुलगी बनते आहे आई. मी तर गच्चीवर चालले, पण इतक्या उन्हात मी एकटी 4 बादल्या कपडे कसे टाकू? आणि जर तुमच्या मुलीला टॅनिंग होत असेल तर मला नाही होणार का? तेवढ्यातच प्रभाकरराव गेटमधून आत आले. व्हरांड्यात ठेवलेल्या बादल्या पाहून ते चकित होऊन म्हणाले, या बादल्या इथे रस्त्यात का ठेवल्यात? सुजाता लगेच म्हणाली, बाबा मी ताईंना सांगत होते की माझ्याबरोबर गच्चीवर कपडे वाळत घालायला चला, पण त्या तयारच नाहीत. प्रभाकरराव थोडे कठोर स्वरात म्हणाले, आपल्या मुलीकडे वळले आणि म्हणाले, माधुरी तू का जात नाहीस? एवढ्या कडाक्याच्या उन्हात सुजाता एकटी कपडे सुकवणार का? तिला मदत करायला तुझा हात गळला आहे का? माधुरी काही बोलण्याच्या आतच सुगंधाताई मध्येच म्हणाल्या, मुली पाहुण्या असतात आणि सुजाता तू पाहुण्यांकडून काम करून घेत आहेस का? तुला लाज कशी वाटत नाही? तुझ्या आईने तुला हेच शिकवलं आहे का? काहीच शिकवलं नाही. घरातल्या मुली पाहुण्या असतात, त्यांना काम लावत नाहीत. तेव्हा सुजाता शांतपणे पण ठामपणे म्हणाली, माझ्या आईने शिकवलंय आई. ती म्हणायची, पाहुणे 2 दिवसांचे असतात, पण जर ते 4 दिवसाहून जास्त राहिले तर ते घरचेच हिस्सेदार होतात. तसं पाहिलं तर ताई या घरचाच भाग आहेत. मग आपल्या घरातलं काम करण्यात कसली लाज? आता तुम्हीच सांगा, ताईंना इथे येऊन किती दिवस झाले? सुगंधाताई काही क्षण गप्प राहिल्या आणि त्यानंतर त्यांनी एक कटाक्ष माधुरीकडे टाकला. माधुरीने पटकन बादली उचलली आणि दातोठात चावत म्हणाली, आता काय उभी राहिलीस? मी निघालीस ना गच्चीवर. सुजाताही तिच्या मागोमाग केली आणि माधुरीने चिडीचिडीपणाने सगळी कपडे वाळत घातली आणि खाली आली. तिच्या मनात सुजाताविषयी प्रचंड राग उसळला होता, पण तिला काही समजत नव्हतं, कारण ती जेव्हाही सुजाताविरुद्ध काही योजना आखायची तेव्हा शेवटी सगळं उलटं तिच्याच अंगावर पडायचं. एके दिवशी सुजातानं सगळं स्वयंपाकघर आवरून बाहेर यायचा अवधी झाला
आणि आवरून बाहेर यायचा अवधी झाला नाही तोच माधुरीने खोलीतील खरकटी भांडी आणून सिंकमध्ये ठेवली. सुजाता ते पाहते तितक्यात माधुरी वळली, पण सुजाता तिचा हात पकडत म्हणाली, थांबा ताई, हे सिंक आत्ताच मी रिकामं केलं आहे. इथं एकही भांडं नव्हतं. तुमच्या खोलीत दिवसभर भांडी पडून असतात आणि तुम्ही ते आता आणून ठेवताय. मी एकदाच भांडी घासते, त्यामुळे ही भांडी तुम्हीच घासून ठेवा. माधुरी हात झटकत रागाने ओरडली, मी का भांडी घासू? मी कोणाची नोकर आहे का? सुजाता देखील शांत न राहता ठामपणे म्हणाली, मीही कोणाची नोकर नाही. आता जो सिंकमध्ये भांडी ठेवेल त्यानेच ती धुवायची. तुमच्या सासरहून मी नोकरानी करून म्हणून आलेली नाही आणि इथून पुढे प्रत्येकाने आपलं ताट स्वतः धुवायचं. सुजाता माधुरीबरोबर समोर ठाम उभी राहिली. ती गेली नाही आणि माधुरीलाही जाऊ दिलं नाही. शेवटी माधुरीला नाईलाजाने आपलं ताट धुवावं लागलं. ताट धुवून ती सरळ सुगंधाताईंच्या जवळ आली आणि रडवेल्या सुरात म्हणाली, आई, ही स्वतःला काय समजते काय माहीत? 2 महिने झाले या घरात येऊन आणि आता हिचा रंग दाखवायला हिने सुरुवात केली आहे. आई बघ ना, माझ्याकडून काम करून घेते. सुगंधाताई तिचा हात थोपटत म्हणाल्या, शांत हो बाळा, आज अनिकेत येऊ दे, त्याच्याशी मीच बोलते. तोच त्याच्या बायकोला सरळ करेल. माधुरी नाक पुसत म्हणाली, आई काही उपयोग नाही. तो काही बोलणार नाही. तो तर पूर्ण बायकोचा बैल झालाय. त्या दिवशी ऐकलं नाहीस का? मला या घरच्या वादापासून दूर ठेवा असं म्हणत होता. सुगंधाताई चिडून म्हणाल्या, तरीही मी बोलणारच. गरज पडली तर सुजाताच्या आईवडिलांनाही बोलवते. त्यांनाही कळू दे त्यांच्या मुलीचं वागणं. माधुरी लगेच म्हणाली, हो आई, नक्की बोलव त्यांना. त्यांनाही पाहू दे त्यांची मुलगी या घरात काय तमाशा करते ती. आणि तेवढ्या सुगंधाताईंनी फोन हातात घेतला. त्यांनी सुजाताच्या माहेरी कॉल लावला आणि संध्याकाळी घरी येण्यास सांगितलं. संध्याकाळ झाली होती आणि तेव्हाच सुजाताच्या माहेरची लोक घरी आली. अनिकेतही त्यावेळी ऑफिसवरून परतला होता. सगळे हॉलमध्ये एकत्र बसले होते आणि सुजाताची आई शांतपणे म्हणाली, विहीनबाई, तुम्ही आम्हाला असं अचानक बोलवलं, काही खास कारण आहे का? आणि तेवढ्यात माधुरी अचानक उभी राहिली आणि उंच आवाजात म्हणाली, काकू, आई काहीच सांगणार नाही. मीच सांगते तुम्हाला. तुम्ही तुमच्या मुलीला कसले संस्कार दिलेत बरं? तिचं रोजचं काम म्हणजे आपल्या नणंदेला कामाला लावणं. ती मला भांडी घासायला लावते, गच्चीवर कपडे सुकवायला लावते, कपड्यांच्या घड्या घालायला लावते आणि एवढंच नव्हे तर मला बाहेरून काही खायचं असेल तर ती ऑर्डर करून देत नाही. वरून माझ्याशी उर्मटपणे वागते. हॉलमधलं वातावरण अगदी क्षणभर स्तब्ध झालं, शांत झालं. सुजाताची आई थोडा वेळ गप्प राहिली आणि मग शांत पण ठाम आवाजात म्हणाली, माधुरी बाळा, मला हे सांग, माझी मुलगी खरंच दिवसभराची भांडी तुला घासायला लावते का? सगळ्यांचे कपडे तुलाच घडी घालायला लावते का? गच्चीवर सर्वांचे कपडे वाळत घालायला तू एकटीच जातेस का? माझी मुलगी दिवसभर काहीच करत नाही का? असं तुला वाटतं का? बरं, त्या सगळ्या गोष्टी सोडून दे. तुझं लग्न झाले, 2 मुलं आहेत, म्हणजे स्वतःचं कुटुंब आहे तुझं. 2 महिने झाले तू माहेरी राहते आहेस, पण या 2 महिन्यात तू घरातलं एखादं काम तरी केलं आहेस का? हे तुझं घर नाही का? मग घरकामात थोडा हातभार लावलास तर त्यात गैर काय आहे? माधुरी चिडून अनिकेतकडे पाहत म्हणाली, अजून किती अपमान सहन करायचा आहे मी, तेही सांग ना. तेव्हा अनिकेतचा संयम सुटला आणि तो रागाने उठून म्हणाला, सगळ्यांना इथे बोलवण्याआधी मला एकदा तरी विचारलं होतं का? आणि माधुरी, तू तुझं खरकटं ताट धुतलंस, त्यात एवढं काय मोठं झालं? आणि राहिली गोष्ट जेवणाची, जेव्हा सुजाता स्वयंपाक करत असते तेव्हाच तू का नाही सांगत की मला बाहेरचं खायचं आहे? जेवण तयार झाल्यावरच का सांगतेस की मी बाहेरून ऑर्डर करेन? आणि हो मामी, चुकीचं बोलत नाही. 2 महिने राहिलेला पाहुणा राहत नाही, तो घरचा एक भाग बनून जातो. माधुरीचा चेहरा लाल झाला. ती सुजाताकडे वळून तावातावाने म्हणाली, तुला मिळालं असेल समाधान. माझ्या भावाला वश करून घेतलंस, हेच तुला हवं होतं ना? आमच्यात फूट पाडणं
सुजाता उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज मात्र ठाम होता. ताई, मी खूप सहन केलं आहे. यापुढे मात्र मी गप्प बसणार नाही. मी आजवर तुमच्या भावाला कधीच तुमच्या विरुद्ध काही बोलले नाही. तुमच्या सासरच्यांचे रोज व्हिडिओ कॉल येतात. तुम्ही सगळ्यांशी बोलता. मग तुम्ही तुमच्या घरी का जात नाही? आता तुम्ही असं करा, तुमच्या सासरी परत जा. इथून पुढे मी तुमचं कोणतंही काम करणार नाही. पण सगळ्यात मोठी चूक तुम्ही केली, माझ्या आईवडिलांना या प्रकरणात ओढून. माधुरी पाय आपटत रागानेच ओरडली. हो, जातेच मी. मलाही आवडत नाही इथे राहायला. यापेक्षा माझं सासरचं बरं. माझं सासरच बरं. सुजाता शांतपणे म्हणाली. मी तुम्हाला कधी म्हटलं होतं का की इथेच राहा? माधुरी संतापून खोलीत गेली. दार जोरात आपटून बंद केलं आणि रागाने आपली बॅग भरू लागली. मग ती आईकडे आली आणि म्हणाली, आई, मी निघते. तेवढ्यात अनिकेतने आपल्या आईकडे कटाक्ष टाकला. त्याच्या लालबुंद डोळ्यांकडे पाहून सुगंधाताई काही क्षण गप्प राहिल्या. नंतर शांतपणे म्हणाल्या, हो बाळा, मुली त्यांच्या सासरीच चांगल्या वाटतात. तेच त्यांचं खरं घर असतं. असं म्हणून सुगंधाताईंनी माधुरीला आतमध्ये नेलं आणि समजावत म्हणाल्या, बाळा, माहेर तेव्हाच टिकतं जेव्हा दादा बहिणीशी संबंध नीट असतात. मी तुझ्या प्रत्येक चुकीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला, पण आता अनिकेतची बायको तुला तसं काही करू देणार नाही. म्हणून जाण्यापूर्वी तुझ्या वहिनीशी प्रेमाने बोल. असं भांडून जाऊ नकोस, कारण आमच्यानंतर तुला याच घरात परत यायचं आहे. हे ऐकून माधुरीच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती बाहेर आली आणि सुजाताच्या गळ्यात पडून म्हणाली, माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यांना माफ करा ना. त्यांना माफ कर ना, पण माझं माहेर कधीही तुटू देऊ नकोस. सुजाताही ओलसर डोळ्यांनी म्हणाली, अजिबात नाही ताई. मला फक्त तुम्हाला योग्य मार्ग दाखवायचा होता. तुम्हाला तुमची चूक समजली, इतकंच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुमचं माहेर नेहमीच तुमच्यासाठी सज्ज राहील. हे ऐकून माधुरीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तिनं सुजाताचा हात घट्ट धरला आणि काही क्षण शांततेत गेले. पण नंतर ती आनंदाने आपल्या सासरी परत गेली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सुजाताने घेतलेला निर्णय कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा.